रोज रोज चपाती खाण्याचा किंवा चपाती लाटायचा कंटाळा येतो तर बनवा फक्त 1 वाटी गव्हाच्या पिठापासून ही मस्त खमंग रेसिपी। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी एका मोठ्या भांड्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं। एखाद्या मोठ्या वाटीने किंवा मोठ्या भांड्याने पिठाचं प्रमाण घ्या। आता यात पाव कप रवा घालायचा, बारीक किंवा जाड कोणताही रवा घेऊ शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं। पीठ, रवा आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता यात थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं। पीठ भिजवताना यात गाठी होऊ द्यायच्या नाही। एखाद्या दिवशी आपल्याला चपाती, भाजी, पूर्ण स्वयंपाक करायचा कंटाळा येतो किंवा रात्रीच्या छोट्याशा भुकेसाठी ही रेसिपी बनवू शकता। पीठ भिजवण्यासाठी मी 2 कप पाणी वापरलं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं पीठ मुरू द्यायचं। तोपर्यंत आपण पिठामध्ये घालण्यासाठी एक मिश्रण तयार करून घेऊया। त्यासाठी इथे गॅसवर कढईमध्ये मी 1 चमचा तेल घेतलं आहे। तेल गरम झालं आहे। यात अर्धा चमचा मोहरी घालायची, अर्धा चमचा जिरं घालायचं। जिरा आणि मोहरी तडतडले की हिरव्या मिरच्या अगदी बारीक बारीक कट करून घालायच्या। थोडासा कढीपत्ता घालायचा। त्यानंतर मी 1 कांदा बारीक कट करून घेतला आहे। 1 गाजर असं लांब किसून घेतला आहे आणि 1 टोमॅटो सुद्धा अगदी बारीक बारीक कट करून घेतला आहे, हे सुद्धा घालायचं। आता ह्या भाज्या 2-3 मिनिटं शिजवून घ्यायच्या। जर तुमच्याकडे पत्ताकोबी किंवा शिमला मिरची असेल तर त्या भाज्या सुद्धा घालू शकता। आता 3-4 मिनिटांनी बघा भाज्या नरम झाल्या आहेत, टोमॅटो सुद्धा शिजले आहे। खूप जास्त वेळ भाज्यांना पाणी सुटेपर्यंत ह्या भाज्या शिजवायच्या नाहीत, अशा थोड्या कच्च्याच ठेवायच्या। आता गॅस बंद करून घेऊयात आणि ह्या भाज्या आता पूर्णपणे थंड होऊ द्यायच्या। भाज्या थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्या, लवकर थंड होणार। आता 10 मिनिटांनंतर पीठ मुरले आहे का पाहूया। यातला रवा व्यवस्थित मुरला आहे, पीठ थोडं घट्ट झालं आहे। आता ह्या परतवलेल्या भाज्या यात घालायच्या। कच्च्या भाज्या न घालता भाज्या अशा परतून घेतल्या की ही रेसिपी खायला छान खमंग लागते। आणि आता यात थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची। भाज्या घातल्यानंतर पीठ आणखी घट्ट झालं आहे तर यात मी आता थोडंसं पाणी घालते। पीठ जर घट्ट असलं तर घावन मऊ होतात आणि ते मग खायला इतकेसे छान लागत नाही। त्यामुळे पीठ थोडं पातळ करायचं, म्हणजे मग घावन कुरकुरीत होणार आणि ते खायलाही छान लागते। तर बघा अशा प्रकारे मी पीठ थोडंसं पातळ करून घेतलं आहे। हे छान कलरफुल दिसत आहे। ज्यावेळी तुम्हाला स्वयंपाकाचा कंटाळा आला असतो आणि पटकन काहीतरी बनवायचं असते आणि काहीतरी चटपटीत सुद्धा खायची इच्छा असते तर त्यावेळी ही रेसिपी बनवू शकता। आता आपण याचे घावन बनवून घेऊयात। तर त्यासाठी इथे मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की आधी तेल लावून घ्यायचे। आता पीठ तव्यावर सोडताना गॅसची फ्लेम हाय ठेवायची। हे घावन तुम्ही तव्यावर किंवा नॉनस्टिक पॅनमध्ये सुद्धा बनवू शकता। 2 मिनिटांनी घावन वरच्या बाजूने पूर्ण शिजलं आहे। आता हे पलटून घ्यायचं। बघा छान तांबूस रंग आला आहे, जाडी पण पडली आहे। हे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। याच प्रकारे हे सगळे घावन बनवून घ्यायचे, पटकन तयार होतात। हे घावन खूप सुंदर कलरफुल दिसते आणि खायलाही छान लागते। हे घावन तुम्ही लोणच्यासोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता। तर सगळ्यात आधी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्यानंतर आता यात अर्धा कप रवा घालायचा। ज्या वाटीने किंवा कपाने तुम्ही 1 कप गव्हाचं पीठ मोजून घेतलं असेल त्याच कपाने अर्धा कप रवा घ्यायचा। आता हे पीठ भिजवून घ्यायचं। त्यासाठी आधी यात मी 2 कप पाणी घालते, पण हे बॅटर आपल्याला खूप पातळ करायचं आहे म्हणून यामध्ये अंदाजे 3 कप पाणी लागते। आता पीठ व्यवस्थित भिजवून घ्यायचं, यात गाठी होऊ द्यायच्या नाही। यात जर पिठाच्या गाठी झाल्या असतील तर अशा प्रकारे हाताने गाठी मोडून पीठ भिजवून घ्यायचं। बघा अशा प्रकारे अगदी पातळ पीठ भिजवायचं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि 10 मिनिटं हे असंच भिजू द्यायचं, कारण यामध्ये आपण रवा घातला आहे आणि रवा भिजायला थोडा वेळ लागतो। आता 10 मिनिटांनंतर पाहूया। पीठ व्यवस्थित मुरलं आहे। आता इथे प्लेटमध्ये मी 2-3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहे, 6-7 लसणाच्या पाकळ्या, थोडासा कढीपत्ता आणि थोडासा अद्रक घेतला आहे। आता याचा ठेचा करून घ्यायचा। बघा अशा प्रकारे थोडा जाडसरच मी याचा ठेचा करून घेतला आहे। हा पूर्ण ठेचा आता यात घालायचा। मिक्सरमधून सुद्धा हा ठेचा बनवून घेऊ शकता।
आता यात अर्धा चमचा जिरं घालायचं, पाव चमचा ओवा आणि चमचाभर तीळ घालायचे। तीळ घातल्यामुळे डोसे छान कुरकुरीत होतात। आता यामध्ये आपण काही भाज्या घालून घेऊयात। तर एक कांदा अगदी बारीक बारीक कट करून घेतला आहे, हा घालायचा आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा बारीक कट करून घालायची। यामध्ये तुम्ही आणखी काही भाज्या घालू शकता, शिमला मिरची किंवा गाजर घालू शकता। त्यानंतर डोशाला रंग छान येण्यासाठी थोडंसं लाल तिखट घालायचं। आपण हिरव्या मिरच्या घातल्या आहे त्यामुळे फक्त कलरसाठी थोडं लाल तिखट घाला। चवीनुसार मीठ घालायचं। आता यात 1 चमचा लिंबाचा रस घालायचा। आता हे सगळे मसाले आणि भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या। बॅटर जर तुम्हाला घट्ट वाटत असेल तर आणखी थोडं पाणी घालू शकता। 1 कप पिठासाठी मी 3 कप पाणी घातलं आहे। हे तुम्ही जितकं पातळ बनवाल तेवढेच डोसे छान कुरकुरीत होतात। आता आपण याचे लगेच डोसे बनवून घेऊयात। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा आधी चांगला गरम करून घ्यायचा, त्यावर असं व्यवस्थित तेल लावून घ्यायचं। आता पीठ तव्यावर सोडताना गॅसची फ्लेम हायच ठेवायची, त्यानंतर गॅस मीडियम करायचा। तवा चांगला तपला असला आणि गॅसची फ्लेम जर हाय असली तर बॅटर तव्यावर सोडताना त्याला लगेच जाळी पडते। बॅटर मध्यभागी न सोडता आधी काठावर सोडायचं, त्यानंतर मधात सोडायचं, कारण तवा मधात जास्त गरम झाला असतो त्यामुळे मधातला डोसा लवकर शिजतो, पण बाजूचा डोसा मात्र कच्चाच राहतो। त्यामुळे बॅटर आधी काठावर सोडून नंतर मधात सोडा। आता गॅस लो टू मीडियम फ्लेमवरच ठेवायचा। कमी गॅसवर डोसा भाजून घेतला की छान कुरकुरीत होतो आणि जसा जसा हा डोसा भाजला जातो तशी तशी यावर जाडीही छान पडते। हा तवा मोठा आहे त्यामुळे मी असा गॅसवर हलवून घेते, यामुळे डोसा सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजला जातो। तुमचाही तवा असा मोठा असेल तर अशा प्रकारे गॅसवर हलवून घ्यायचा, यामुळे डोसा व्यवस्थित भाजला जातो। जेवढा तुम्ही हा डोसा लो फ्लेमवर भाजून घ्याल तेवढाच छान कुरकुरीत होतो आणि डोसा पूर्ण भाजला गेल्यानंतर काठा त्याच्या सैल होतात आणि डोसा मग लगेच निघतो। बघा मस्त जाळीदार कुरकुरीत डोसा तयार झाला आहे। हा डोसा भाजायला मला फक्त 5 ते 6 मिनिटं लागले आहे आणि असे कुरकुरीत जाळीदार डोसे खायला मुलांनाही खूप आवडतात। हे डोसे तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या हलक्या जेवणासाठी बनवू शकता। अगदी झटपट 10 ते 15 मिनिटात तयार होतात। तर सगळ्यात आधी इथे मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि 1 कप रवा। बारीक रवा घ्यायचा। रवा जर थोडा जाड असेल तर तो मिक्सरमधून अगदी बारीक करून घ्यायचा। आता यात चवीनुसार 1 चमचा मीठ टाकायचं। मीठ यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आता यामध्ये 2 चमचे दही घालायचं। दही सुद्धा पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं। तर सुरुवातीला यात मी 1 कप पाणी घालते, आणखी 1 कप पाणी घालायचं। यात पिठाच्या गाठी होऊ द्यायच्या नाही। हे पीठ भिजवण्यासाठी मी आता 4 कप पाणी घातलं आहे। आता यावर झाकण ठेवायचं आणि 15 ते 20 मिनिटं पीठ मुरू द्यायचं, कारण यामध्ये आपण रवा घातला आहे, रवा मुरायला थोडा वेळ लागतो। पीठ भिजवत असतानाच इथे दुसरीकडे मी गॅसवर गंजामध्ये पालक उकळायला ठेवलं होतं। पालक आधी स्वच्छ धुवून आणि निवडून घेतलं होतं। पालक फक्त 2-3 मिनिटंच उकळून घ्यायचं, जास्त वेळ शिजवायचं नाही। 2-3 मिनिटं पालक गरम पाण्यामध्ये उकळून घेतला आहे। आता हे पालक गरम पाण्यामधून काढून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं। पालक थंड झाला आहे। आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं। यात 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या, 1-2 हिरव्या मिरच्या कट करून घालायच्या। छोट्या मुलांसाठी डोसे बनवत असाल तर मिरची कमी घाला। यात थोडंसं पाणी घालायचं आणि याची मिक्सरमधून अगदी बारीक प्युरी करून घ्यायची। पालक 1-2 मिनिटं मी मिक्सरला फिरवून घेतलं। बघा अशा प्रकारे अगदी स्मूथ प्युरी करायची। पीठ मुरायला ठेवून सुद्धा आता 15-20 मिनिटं झाले आहे। रवा असल्यामुळे पीठ घट्ट झालं आहे। आता यात ही पालकाची प्युरी घालायची। परत मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं। हे पीठ अजूनही घट्ट आहे। परत आता यात 1 कप पाणी घालायचं। बघा असं पातळ पीठ भिजवायचं। हे पूर्ण पीठ भिजवायला मला 4 ते 5 कप पाणी लागलं आहे। हे पीठ जर थोडं घट्ट भिजवलं की तुम्ही याचे धिरडे सुद्धा बनवू शकता आणि असं पातळ केलं की याचे छान कुरकुरीत डोसे होतात। आणि आज आपण डोसे बनवणार आहोत। तर त्यासाठी आधी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की तव्याला आधी व्यवस्थित तेल लावून घ्यायचे आणि आता पीठ तव्यावर सोडण्याआधी गॅस मोठा करायचा।
गॅस मोठा असला की डोसा टाकताना यावर छान जाळी पडते। आणि आता पीठ तव्यावर सोडून झालं की गॅस आता कमी करायचा आणि मीडियम टू लो फ्लेमवर डोसा छान कुरकुरीत भाजून घ्यायचा। 1 ते 2 मिनिटं लागते डोसा भाजायला। डोस्यावरून तुम्ही थोडं तेल सुद्धा लावू शकता। तवा मोठा असल्यामुळे मी गॅसवर असा हलवून घेते, यामुळे डोसा सगळ्या बाजूने व्यवस्थित भाजला जातो। डोस्याला छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत हा डोसा भाजून घ्यायचा। डोसा भाजून झाला, आता आपण काढून घेऊयात। डोसा मस्त कुरकुरीत झाला आणि जाडी पण छान पडली। याच प्रकारे सगळे डोसे बनवून घ्यायचे। तर इथे मी 2 डोसे बनवून घेतले आहे। एक मस्त कुरकुरीत बनवला आहे आणि एक थोडा मऊ बनवला। मऊ डोसे बनवले की त्यावर जाडी छान पडते। ह्या डोस्यामध्ये आपण मिरची घातली आहे, त्यामुळे हे कुरकुरीत डोसे असेही खायला छान लागतात, किंवा खोबऱ्याच्या, शेंगदाण्याच्या किंवा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता। तर सगळ्यात आधी इथे मी 1 कप गव्हाचे पीठ घेतलं आहे। यात पाव कप बेसन टाकायचं। त्यानंतर इथे प्लेटमध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे, 2 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा जिरं, थोडंसं अद्रक आणि थोडा कढीपत्ता घेतला आहे। आता याचा ठेचा बनवून घ्यायचा। तर मी याचा ठेचा बनवून घेतला आहे। तुम्ही मिक्सरला सुद्धा जाडसर वाटून घेऊ शकता। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि रेसिपीला छान आंबट टेस्ट येण्यासाठी 2 चमचे दही सुद्धा टाकायचं। दही नसेल तर याऐवजी लिंबाचा रस घाला। आता हे सगळं पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि इथे कपामध्ये मी 1 कप मेथी स्वच्छ धुवून निवडून आणि अगदी बारीक बारीक कट करून घेतली आहे। मेथी पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आणि आता यात थोडं थोडं पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं। तर आधी यात मी 1 कप पाणी घालते, त्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं। तर पीठ भिजवण्यासाठी मी 2 कप पाणी वापरलं। हे पीठ खूप जास्त पातळ करायचं नाही आणि खूप घट्ट पण नको, अशा प्रकारे कन्सिस्टन्सी हवी। याचे आपण धिरडे बनवणार आहोत। पीठ खूप जास्त पातळ भिजून याचे छान कुरकुरीत डोसे सुद्धा बनवता येतात, पण आज आपण धिरडे बनवणार आहोत। तर इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा गरम झाला की मध्यभागी याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचे। आता गॅसची फ्लेम हायच ठेवायची आणि थोडंसं पीठ घेऊन असं गोल पसरवून घ्यायचं। पीठ तव्यावर असं पातळ पसरवून घ्यायचं। धिरडे खूप जाडे बनवायचे नाही, धिरडे जाडे बनवले की मग ते शिजायला सुद्धा वेळ लागतो। आता गॅस कमी करायचा आणि मीडियम टू लो फ्लेमवर धिरडे भाजून घ्यायचं। धिरड्यावरून सुकलं की यावर थोडंसं तेल घालू शकता। आता धिरडं पलटून दुसऱ्या बाजूने सुद्धा भाजून घ्यायचं। बघा धिरड्याला रंग छान आला आहे, असं छान गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत धिरडं भाजून घ्यायचं। धिरडं भाजून झालं आहे। याच प्रकारे सगळे धिरडे बनवून घ्यायचे। तर इथे मी 2 धिरडे भाजून घेतले आहे। हे धिरडे तुम्ही दह्यासोबत, लोणच्यासोबत किंवा कोणत्याही भाजीसोबत बनवू शकता। रात्रीच्या जेवणासाठी बनवा किंवा सकाळी नाश्त्याला बनवू शकता। मुलांना टिफिनमध्ये बनवून द्या, खूप हेल्दी आहे। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, त्याचसोबत आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। तर इथे मी 1 कच्चा बटाटा स्वच्छ धुवून आणि सोलून घेतला आहे। याच्यावरचं साल काढून घेतलं आहे। आता हा बटाटा किसून घ्यायचा आहे। तर बटाटा अगदी बारीक किसून घ्यायचा, त्यामुळे मी छोटी किसणी घेतली आहे। बटाटा किसून घेतला आहे। आता यात 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं आणि अर्धा कप रवा घ्यायचा। रव्यामुळे हा नाश्ता छान कुरकुरीत होतो। आता यात पाणी घालून पीठ भिजवून घ्यायचं। तर सुरुवातीला मी 1 कप पाणी घालते। हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे, गुठळ्या होऊ द्यायच्या नाही। मिश्रण घट्टच आहे, आणखी यात 1 कप पाणी घालायचं। ज्याप्रमाणे आपण डोशासाठी बॅटर बनवतो अगदी तसंच हे बॅटर बनवायचं आहे। आपण 1 कप गव्हाचं पीठ घेतलं होतं आणि अर्धा कप रवा घेतला होता, तर टोटल 1.5 कप घेतला आहे। तर त्यासाठी 3 कप पाणी लागते। जेवढं पीठ घेतलं असेल त्याच्या डबल पाणी घालायचं। आता यात चवीनुसार 1 चमचा मीठ टाकायचं, अर्धा चमचा जिरं आणि 1 चमचा बारीक किसून अद्रक घालायचं आणि 1 चमचा बारीक किसलेला लसूण घ्यायचा। अद्रक आणि लसूण किसून न घेता याऐवजी तुम्ही लसूण अद्रकची पेस्ट सुद्धा घालू शकता। आता नाश्ता कुरकुरीत होण्यासाठी यात 1 चमचा तीळ टाकायचे।
7-8 कढीपत्त्याची पानं अगदी बारीक कापून घ्यायची आणि 4 ते 5 लाल मिरच्या मी अगदी बारीक बारीक कट करून घेतल्या आहे। याऐवजी तुम्ही इथे हिरव्या मिरच्या सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर मी पाव कप बारीक कट केलेली कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीर भरपूर घालायची आणि 1 लिंबू पिळून त्याचा रस घेतला आहे। या पिठाचे आपण डोसे बनवणार आहेत, तर लिंबाचा रस घातल्यामुळे पिठाला आंबट टेस्ट येते, पीठ छान आंबवल्यासारखे होते, त्यामुळे लिंबाचा रस नक्की घाला। लिंबू नसेल तर 2 चमचे दही सुद्धा घालू शकता। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पीठ जर घट्ट वाटत असेल तर थोडं पाणी आणखी घालून घ्या। असं पातळ पीठ तयार करायचं आहे। बघा अशा प्रकारची कन्सिस्टन्सी हवी। 1-2 मिनिटं हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही याचे लगेच डोसे बनवू शकता किंवा 10 मिनिटं हे बॅटर असंच ठेवा, त्यानंतर डोसे बनवा। मी याचे आता लगेच डोसे बनवून घेते। त्यासाठी इथे गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आहे। तवा चांगला तापून घ्यायचा। तवा तापल्यानंतर तव्याला असं ब्रशने तेल लावून घ्यायचं। आता हे बॅटर आपण तव्यावर सोडून घेऊया, पण त्याआधी असं मिक्स करून घ्यायचं, कारण वरती फक्त पाणी पाणी असते आणि खाली बटाट्याचा कीस आणि पीठ असते, त्यामुळे असं हे मिक्स करून घ्यायचं। पीठ तव्यावर सोडताना गॅस नेहमी हायच ठेवायचा आणि पीठ आधी साईडने सोडायचं, त्यानंतर मधात टाकायचं। हे डोसे तुम्ही जितके पातळ बनवाल तेवढेच छान कुरकुरीत होतात। आता गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आणि 3 ते 4 मिनिटं डोसा शिजवून घ्यायचा। तवा मोठा आहे त्यामुळे मी असं गॅसवर हलवून घेते। असं केल्यामुळे डोसा सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजतो। डोशाला वरून असा ब्राऊन रंग येईपर्यंत डोसा शिजवून घ्यायचा। डोसा थोडा शिजला की वरून याला परत ब्रशने तेल लावायचं। डोशाला असा वरून ब्राऊन रंग आला की डोसा पलटून घ्यायचा। बघा पटकनच निघतो, तव्याला अजिबात चिकटला नाही आहे। डोसा चांगला शिजू द्यायचा, त्यानंतरच पलटवायचा। डोसा शिजला नाही तर मग तो काढताना तव्याला चिटकू शकतो, त्यामुळे असा छान ब्राऊन रंग येईपर्यंत डोसा शिजवून घ्यायचा। बघा मस्त कुरकुरीत डोसा तयार झाला आहे। याच प्रकारे सगळे डोसे बनवून घ्यायचे। एवढ्या पिठाचे भरपूर डोसे तयार होतात, 7 ते 8 डोसे तयार होतात। तर 2 डोसे मी बनवून घेतले आहे। हे डोसे तुम्ही शेंगदाण्याच्या खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा लोणच्यासोबतही खाऊ शकता। एखाद्या दिवशी संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर हे डोसे बनवून बघा, मस्त होतात, छान कुरकुरीत होतात।